सन 2024 खरीपामध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यामध्ये तब्बल 17,85,000 हेक्टरवरील पिके बाधित झाली होती। त्यामुळे राज्य सरकारने 25% पीक विमा शेतकऱ्यांना दिला होता। आता राज्यातील 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 75% पीक विमा आज जमा केला जाणार आहे। त्या 30 जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत। मित्रांनो, खरीप 2024 मध्ये सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, बाजरी, ज्वारी आणि हळद या खरीप पिकांसाठी 75% पीक विमा लागू करण्यात आला आहे। ही 75% रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली आहे। मित्रांनो, पहिल्या टप्प्यात 75% प्रमाणे रक्कम वितरित होणारे जिल्हे आपण या ठिकाणी पाहूया। मित्रांनो, पहिलाच जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यात 75% प्रमाणे रक्कम आज जमा होणार आहे। मित्रांनो, परभणी जिल्ह्यात 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, जळगाव जिल्ह्यात 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, वर्धा जिल्ह्यात 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, सांगली जिल्ह्यात 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यात 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, जालना जिल्ह्यात 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, बीड जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, लातूर जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, धुळे जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे पीक विमा जमा होणार आहे। मित्रांनो, सातारा जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, रायगड जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, पुणे जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे पीक विमा आज जमा होणार आहे। मित्रांनो, उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75% पीक विमा दुसऱ्या टप्प्यात वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। धन्यवाद।